नमस्कार, मी भाग्या. आज आपण कारला फ्राय याची रेसिपी बघणार आहोत. प्रथमतः कारल्यावरचं साल काढून घेणे, त्यानंतरनं मग कारल्याला मीठ लावून अर्धा तास ठेवणे. कंपल्सरी आहे अर्धा तास ठेवायचं मीठ लावून. त्यामुळे कारलं मीठ लावल्यावरती कारण त्यातला कडूपणा कमी होतो ना, म्हणून मीठ लावून अर्धा तास ठेवायचं. अर्धा तासानंतरनं मीठ काढल्या ते अर्धा तास ठेवल्यानंतरनं त्यातलं मीठ काढून म्हणजे पिळून घ्यायचं, त्यातलं सगळं पाणी काढून घ्यायचं. पाणी काढून घेतल्यानंतरनं मग त्याला मसाला लावायचं. मसाले आहेत धना पावडर, चिकन मसाला आणि मॅगी मसाला टाकला आहे आणि थोडंसं तेल टाकायचं, मग चटणी टाकायचं. तेल टाकल्यामुळं मसाले चांगले कारल्याला कोटिंग होतात ना, म्हणून थोडंसं तेल टाकायचं आपण. त्यानंतरनं लोखंडी तव्यावरती फ्राय करायचं. असं काय नाही की तुम्ही कोणत्या पण तव्यावरती फ्राय करू शकता, पण आम्हाला पर्सनली लोखंडी तव्यावरती फ्राय केलेलं खूप आवडतं, म्हणून मी ते लोखंडी तव्यावरती फ्राय करते. थोडंसं तेल टाकून मग त्यावर सगळे हे कारल्याचे काप हे करून ठेवून द्यायचं आणि एकदम क्रिस्पी भाजून घ्यायचं, त्याला क्रिस्पी फ्राय करून घ्यायचं. त्यानंतरनं तुम्ही बघा किती छान झालेलं. आणि हे कारला फ्राय वरण भातासोबत तुम्ही खाऊ शकता. साईड डिश म्हणून खूप छान लागतं हे. तुम्ही एकदा ट्राय करून बघा ही रेसिपी.